सोलापूर शहरातील 7 रस्ता परिसरात डोमिनोज पिझ्झा समोर मंगळवारी सोलापूर शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली। शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच वाहतूक नियमांचे प्रभावीपणे पालन व्हावे या उद्देशाने ही मोहीम आयोजित करण्यात आली। या विशेष मोहिमेदरम्यान वाहतूक पोलिसांनी 4 चाकी व दुचाकी वाहनांची सखोल तपासणी केली। विशेषतः हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRP नसलेल्या वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले। तसेच विना परवाना विदाउट लायसन्स वाहन चालविणाऱ्या चालकांवरही नियमानुसार कारवाई करण्यात आली। याशिवाय वाहनांची आवश्यक कागदपत्रे, नोंदणी, विमा व इतर बाबींचीही तपासणी करण्यात आली। वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना HSRP नंबर प्लेट बसविण्याचे महत्त्व समजावून सांगत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले। HSRP नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख पटविणे सोपे होते। तसेच चोरी, गुन्हे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा मागोवा घेण्यास मदत होते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले। मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली। अचानक राबविण्यात आलेल्या या तपासणीमुळे काही काळ परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। मात्र वाहतूक पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक सुरळीत ठेवत कारवाई केली। सोलापूर शहरात अशा विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असून वाहन चालकांनी HSRP नंबर प्लेट बसवावी, वैध वाहन परवाना, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत, तसेच वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन वाहतूक पोलीस प्रशासनाने केले आहे। नमस्कार, मी PSI कांबळे शहर दक्षिण मधून आहे। सध्या सोलापुरातील वाहतुकीच्या संदर्भात कारवाई चालू आहे। अंडर 18 वाहन चालवणारे रिक्षा, बिगर परमिट रिक्षा किंवा विदाउट रेसच्या रिक्षा, अवैध प्रवासी वाहतूक याच्यावर सध्या कारवाई चालू आहे। माननीय वरिष्ठ अधिकारी, माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय SQ मॅडम आणि आमचे पोलीस ACP आणि पोलीस इन्स्पेक्टर श्री होमणे साहेब यांच्या आदेशाने सदरची कारवाई चालू आहे। आणि आतापर्यंत 5 कारवाई झालेल्या आहेत। एक अंडर 18 मोटरसायकल त्यात मिळालेली आहे। एक दारू पिलेल्या अवस्थेतील एक वाहनधारक मिळालेला आहे, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे।